आता नमस्कार स्वामी भक्तांनो. आपले स्वामी बोलतात, तुम्ही मला पलीकडच्या तीरावर न्याल का? महाराज मंगळवेढ्याहून शके 1775च्या श्रावण महिन्यात पंढरपूर येथे पुन्हा आले. त्यावेळी चंद्रभागेला महापूर आला होता. त्या महापुराचे विलोभनीय दृश्य स्वामी महाराज ऐलतिलावर उभे राहून एकटक लावून पाहत होते. त्यावेळेला तेथून जवळच असलेले काही नावाडी नावेने लोकांना पलीकडच्या तीरावर नेऊन सोडत होते. तेव्हा स्वामींनी त्यातील एका नावाड्याला विचारले की तुम्ही मला पलीकडच्या तीरावर न्याल का? अनंतकोटी ब्रह्मांडातील समस्त जीवांच्या जीवनाची नौका चालवणाऱ्याला ओळखण्याची सुद्धा पुण्य लागते हा. आणि ह्या नावाडेकडे ते कदाचित कमीच होते आणि म्हणूनच त्याने स्वामींना उत्तर दिले की पलीकडे नेण्याचे 2 रुपये लागतील. त्यावर स्वामी बोलले, अरे मी संन्यासी आहे, माझ्याकडे कसले पैसे? तुम्ही जसे इतरांना नेत आहात तसे मलासुद्धा घेऊन जा. त्यावर त्या नावाड्याने स्पष्ट नकार दिला आणि लोकांना सोडण्यासाठी पैलतीलावर गेला. पुन्हा त्यांना सोडून तो माघारी आला. माघारी आल्यानंतर स्वामींनी त्याला पुन्हा विचारले, अरे मला पैलतीलावर नेले तर बरे होईल. तेव्हा त्याने नाही म्हणून उत्तर दिले. आता तो नकार देत आहे असे स्वामींच्या लक्षात येताच स्वामी त्याला बोलले, आता तू मला नेत नाही म्हणजे मला आता ह्यात पाण्यातूनच जावे लागेल. हे पाणी किती आहे हे जरा मला सांगशील का? तेव्हा तो नावाडी कुत्सितपणे हसत बोलला, पाणी गुडघ्या इतकेच खोल आहे. आणि नाव घेऊन तो निघू लागला. हे उत्तर ऐकून स्वामी गालातल्या गालात हसले आणि महापुराच्या पाण्यावरून अगदी सहज चालू लागले. चालत चालत सहजपणे पलीकडच्या तीरावर पोहोचले. स्वामींचा हा चमत्कार बघताच त्या नावाड्याची काय मनस्थिती झाली असेल हे तुम्हीच बघा. त्याने घाईघाईने आपली नाव पलीकडच्या तीरावर नेली आणि धावत धावत जाऊन एकदम स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि नाक घासून माफी मागली आणि पश्चातापाने बोलू लागला की ह्या यतीच्या रूपात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्या नौकेत बसू इच्छित होता, पण पैशाच्या लोभाने आपण त्यांच्या सेवेची संधी दवडली. स्वामी तेव्हा हसू लागले. स्वामी भक्त हो, त्यावेळी ही स्वामींची लीला अनेक लोकांनी देखील पाहिली. त्यांच्यासुद्धा मनात स्वामींच्याविषयी अनन्य भक्तीची भावना जागृत झाली आणि ते पुष्कळ स्वामींची स्तुती करू लागले. दिसती संन्याशी वेशी नर, परी ते साक्षात परमेश्वर, हेची पांडुरंग रुक्मिणीवर. नसे अंतर निश्चयी. त्यानंतर अनेक लोकांनी स्वामींचे दर्शन घेतले, स्वामींची पूजा अर्चा केली. त्यावेळी पंढरपुरात प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होता. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो. बघा, आजच्या लीलेत नावाडी हा नावाड्याचे पात्र निभावत असताना खरोखर इतर लोकांच्या उपयोगी येत होता. चंद्रभागेला आलेल्या महापुरातून लोकांना पलीकडे नेण्याचं तो निमित्त होता. परंतु हे होत असताना त्याला भेटलेली शक्ती वा नौकेने लोकांना पलीकडे नेण्याची कला, कौशल्य, क्षमता हे आपल्याला स्रोताचे वरदान आहे ही जाणीव तो विसरला, अहंकारी झाला आणि केवळ पैशासाठी तो नावाड्याचे पात्र करत होता. खरं तर स्वामींनी त्याला पैलतीलावर जाण्याचे विचारून पैसे नसल्याचे सांगून नावाड्याने त्यांना लोभातून बाहेर काढायचे होते. निष्काम कर्म करण्याची आठवण करून द्यायची होती. परंतु हे नावाड्याच्या लक्षात आले नाही आणि शेवटी ज्यावेळेस स्वामींनी पाण्यावरून चालत जाऊन त्याचा अहंकार बाजूला केला, कारण तुझ्या जीवनाची नाव चालवणारा खरा नावाडी, खरा स्तोत्र तर करता करविता
तोची एक स्वामीराया आहे, हे कसे विसरे चालेल? तुझे शरीर केवळ निमित्त आहे. मग स्वामी भक्त हो, आज आपणास आजच्या धावपळीच्या पिढीसाठी तर आजची लीला खूपच मार्गदर्शक आहे. आज प्रत्येकात काहीतरी गुणकौशल्य आहेच. प्रत्येकाला स्वामींनी काहीतरी वरदान दिलेले आहेच. आणि जर कोणी अडलेला असेल, त्याच्याकडे कोणताच पर्याय नसेल, अशा वेळेला स्वामींनीच त्याला आपल्याकडे पाठवले आहे, ही समज ठेवून जर निष्काम भावनेने आपले कला, गुण, कौशल्य वापरून त्याला जर मदत करायची असेल, तर नक्की करायची. अर्थात हे सर्व करताना सामान्य बुद्धीचा वापर देखील करायचा. मग ती मदत कोणाला करायची? खरोखरच त्याला गरज आहे का? की आपण मदत करून त्याच्यातील आळस, लोभ, मद्यपान वगैरे चुकीच्या सवयींना तर प्रेरणा देत नाही ना? याचे थोडेसे जरूर भान ठेवायचे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. हो, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.